गार्नियर किंवा मग आयुर्वेदिक पण कुठले पण बाहेरचे ते जर ट्राय करताय तर इट कॅन मेक युअर स्किन ड्राय. सो फक्त 3 वेळा तुम्ही फेस पॅक लावू शकता. थर्ड गोष्ट अशी आहे, इफ युअर फेस इज नॉट क्लीन बिफोर अप्लाइंग एनिथिंग ऑन युअर फेस इट डझंट वर्क. तुम्ही काहीही करा बट तुमचा फेस जर क्लीन नाही आहे तर तुमचा ना मेकअप बसेल, ना तुमचं स्किन मॉइश्चराईज होईल, ना तुम्ही लावलेल्या प्रोडक्ट्सला काही फायदा आहे. पिंपल्स वगैरे त्या गोष्टी जाऊच द्या. सो तिसरी गोष्ट ती आहे. चौथी गोष्ट, जर तुम्हाला वाटत असेल की रात्री स्किन आपली सकाळी उठून आपली जितकी असली पाहिजे तितकी फ्रेश होत नाही आहे, सो ट्राय टू इन्क्लूड DIY नाईट क्रीम. आता DIY नाईट क्रीम जर तुम्हाला त्याचं माहिती नाही आहे की हाय हॅलो नमस्कार, कसे आहात, मजेत ना. सो आज व्हिडिओ खूपच खास असणार आहे कारण आज आपण 5 डूज अँड डोंट्स हे खूप महत्त्वाचे आहे बिफोर युअर स्पेशल डे. ते यासाठी की आपण आपलं लग्न असेल किंवा आपल्या बहिणी भावाचं लग्न असेल किंवा कोणाचं क्लोज फ्रेंडचं लग्न असेल किंवा काही स्पेशल इव्हेंट असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, पण आपण 5 गोष्टी फॉलो करायला पाहिजे आणि 5 गोष्टी नाही करायला पाहिजे. त्या 5 गोष्टी मी आधी डोंट्सबद्दल बोलेल कारण त्या खूप महत्त्वाच्या आहेत. सो त्यापैकी 5 डोंट्स बिफोर युअर स्पेशल डे. अँड नंबर 1, कुठलंही स्किन रुटीन जे तुम्ही फॉलो करताय त्यापेक्षा कुठलंही चेंज आला नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुमचा स्पेशल डे 1 महिना राहिला आहे किंवा 15 दिवसावर आला आहे आणि तुमचं जे रुटीन आहे स्किन केअरचं, फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग करता किंवा फक्त मग सनस्क्रीन वापरता किंवा मग नाईट क्रीम वापरता, वॉट एव्हर तुम्ही वापरत असाल नसाल काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला जे रुटीन सूट झालं आहे, एक्सेप्शन हे असू शकतं की तुम्हाला काही स्किन प्रॉब्लेम्स आहेत, सो तुम्ही डर्मॅटोलॉजिस्टला भेटून तुम्ही ते चेंज करू शकता. बट तुमचं जर रुटीन बसलं आहे आणि तुमची स्किन ओके आहे, सो काहीही गोष्टी चेंज करायला जाऊ नका कारण तो चेंज ॲडप्ट व्हायला 1-2 महिने लागतात. सो तुमचं स्पेशल डे जवळ असल्यावर ते करायला जाऊ नका. दुसरी गोष्ट, कुठलाही नवीन प्रोडक्ट ट्राय करायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता ब्रायडल ला खूप गोष्टी असतात, सो फाउंडेशन वगैरे हे पण आपण पॅच टेस्ट केलं पाहिजे किंवा मग आपण एखादं फेशियल करतोय, सो फेशियल आपण डिरेक्टली फेसवर अप्लाय करायला नाही पाहिजे. 1 महिना राहिलेला असताना आपण फेशियल करतो. टू बी व्हेरी ऑनेस्ट, ट्रस्ट मी कुठलंही फेशियल केलं नव्हतं आणि 5 डूजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की किती नॅचरल ठेवून आपण किती सुंदर दिसू शकतो. सो डोंट ट्राय टू टेस्ट ऑर डोंट ट्राय टू यूज अ डिफरंट प्रोडक्ट ऑन डिरेक्टली ऑन अ फेस. तुम्ही एक काम करू शकता, हा जो भाग आहे आपला, आधी इथे प्रोडक्ट वापरून बघा, 3-4 तास राहू द्या त्याला, आणि इथे जर तुम्हाला काही नाही झालं देन तुम्ही तो फेसवर अप्लाय करू शकता. हे सेकंड नंबर होतं. थर्ड नंबर, तुम्ही तुमचा जो चेहरा आहे तो मॉइश्चराईज कसा होईल याकडे लक्ष द्या कारण तुमचा जो स्पेशल डे आहे त्याला ऑब्व्हियसली तुम्ही मेकअपवाली लावणारच आहे. सो तुमचा चेहरा ऑइली असलं तरी चालेल पण ड्राय नसला पाहिजे कारण ड्राय स्किनवर मेकअप बसत नाही. त्या दिवशी तुमची चिडचिड होईल जर तुमचा फेस ड्राय राहिला तर. आता यात एक्सेप्शन कुठलं की ज्यांची स्किन खूप ऑइली आहे तर त्यांनी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर ट्राय करा आणि मॉइश्चरायझरनी मला नाही वाटत कोणालाही काही प्रॉब्लेम होतो. सो तुम्ही वॉटर बेस्ड ट्राय करा आणि ज्यांची ड्राय आहे त्यांनी क्रीम बेस करू शकता. आता सेटाफिल इज अ व्हेरी गुड ब्रँड, आय पर्सनली लाईक दॅट. सो ते तुम्ही यूज करू शकता आणि त्याला कोणालाही प्रॉब्लेम येऊ शकत नाही असं मला वाटतं, पण तरी जसं ॲज आय सेड तुम्ही पॅच टेस्ट घेऊ शकता. त्यानंतर चौथा नंबर आहे, तुम्ही लिप्सची काळजी घ्या. लिप बाम लावा. लिप बाम तुम्ही कोकोनट ऑइल लावलं तरी चालेल. मार्केटमध्ये खूप महागडे लिप बाम आहेत, भरपूर छान छान लिप बाम आहेत. वॅसलिनसुद्धा तेच इफेक्ट देतं जे लिप बाम देतं, महागडे लिप बाम देतं. सो तुम्ही वॅसलिन पण ट्राय करू शकता बट मॉइश्चरायझेशनकडे लक्ष द्या. 5वी गोष्ट अशी आहे की फेस क्लीन असणं खूप महत्त्वाचं आहे. मग तुम्ही नाईट रुटीन फॉलो करता आहे, डे रुटीन फॉलो करता आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, बट आता समर चालू होईल थोड्या दिवसात. सो आज जर तुम्हाला सवय नाही आहे सनस्क्रीनची तर तुम्ही सवय लावून घेऊ शकता कारण एजिंग हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे स्किन केअरमध्ये आणि जे प्रिव्हेंट करायला सनस्क्रीन एक खूप महत्त्वाचं आहे. सो तुम्ही ते करू शकता. विदाऊट सनस्क्रीन तुम्ही घराच्या बाहेर निघणं कामं नाही. हे झाले आपले डोंट्स. आता आपण करूया डूजची तयारी. ओके, फर्स्ट डू, तुमची स्किन ज्यामध्ये हॅपी असते, ज्या रुटीनमध्ये हॅपी असते ते रुटीन जरूर फॉलो करा. मग तुमचा स्पेशल डे असो नसो, वॉट एव्हर तुमच्या म्हणजे जवळच्या कोणाचा दिवस असेल, तुमच्या स्किनला जास्ती प्रेशर देऊन बी जेंटल अबाउट युअर स्किन, बी काइंड टू युअर स्किन. पहिली गोष्ट, आपण या इतकं क्लेन्झिंग केलं पाहिजे, इतकं स्क्रबिंग केलं पाहिजे, इतकंच हे केलं पाहिजे, तेवढं आयलायनर लावलं, असं काहीही नाही आहे. जसे तुम्ही आहात तसे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा की येस आय एम प्रिटी. अर्ध्या गोष्टी सॉर्टेड आहेत. फर्स्ट. सेकंड, आठवड्यातून फक्त 2दा स्क्रब केलं पाहिजे आणि 3दा फक्त फेस पॅक अलाव आहे. त्याचं कारण कित्येकदा स्क्रबमुळे तुमची स्किन खूप ड्राय होते आणि मी डोंट्समध्ये सांगितल्या प्रमाणे तुम्हाला स्पेशल डेला तुमची स्किन मॉइश्चराइज्ड असली पाहिजे. सो 2दा स्क्रब आणि 3दा फेस पॅक. आता फेस पॅक तुम्ही होममेड करताय, आय मीन DIY फेस पॅक आहे तर ठीक आहे, पण तुम्ही बाहेरचे प्रोडक्ट्स आय मीन गार्नियर किंवा मग आयुर्वेदिक पण कुठले पण बाहेरचे ते जर ट्राय करताय तर इट कॅन मेक युअर स्किन ड्राय. सो फक्त 3 वेळा तुम्ही फेस पॅक लावू शकता. थर्ड गोष्ट अशी आहे, इफ युअर फेस इज नॉट क्लीन बिफोर अप्लाइंग एनिथिंग ऑन युअर फेस इट डझंट वर्क. तुम्ही काहीही करा बट
तुमचा फेस जर क्लीन नाही आहे तर तुमचा ना मेकअप बसेल, ना तुमचं स्किन मॉइश्चराईज होईल, ना तुम्ही लावलेल्या प्रोडक्ट्सला काही फायदा आहे. पिंपल्स वगैरे त्या गोष्टी जाऊच द्या. सो तिसरी गोष्ट ती आहे. चौथी गोष्ट, जर तुम्हाला वाटत असेल की रात्री स्किन आपली सकाळी उठून आपली जितकी असली पाहिजे तितकी फ्रेश होत नाही आहे, सो ट्राय टू इन्क्लूड DIY नाईट क्रीम. आता DIY नाईट क्रीम जर तुम्हाला त्याचं माहिती नाही आहे की कशी बनवतात, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल आणि तो तुम्हाला त्याच्यामध्ये कळून येईल. आणि सगळे इन्ग्रेडियंट्स खूप नॅचरल आहे, सो कुणालाही प्रॉब्लेम येणार नाही. आय कॅन गॅरंटी दॅट. आणि पाचवं असं की आपण जेव्हा मेकअप आर्टिस्ट सिलेक्ट करतो आहे, मेकअप आर्टिस्टला सिलेक्ट केल्यानंतर आपण तिने ज्याही सांगितलं आहे की मी असा मेकअप करून देणार आहे, HD करणार आहे, सुपर HD करणार आहे, फुल HD करणार आहे, मग डोळे इतकेच ग्रीन कलरचे असले पाहिजे, इतकेच पिंक कलरचे असले पाहिजे, आयलॅशेस हातभर असल्या पाहिजे, त्यानंतर मग आयशॅडो झालं, त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी, मग इतका टिंट असला पाहिजे, एवढा हायलायटर आहे. प्लीज ट्राय टू बी नॅचरल. कारण मेकअप ही भिंत आहे, ही वॉल आहे, याला जो कलर लावेल, जितका तुम्ही व्हाईट लावाल तितकं व्हाईट दिसणार आहे, बट ते ओळखू येतं ना, ते आर्टिफिशियल आहे. जसं तुमच्या चेहऱ्याला पण तुम्ही जितकं व्हाईट कराल तुम्ही करू शकता. एक मागे व्हिडिओ केला आहे मी की तुमच्या स्किनला कुठलं फाउंडेशन परफेक्ट जाऊ शकतं. सो आता माझा हा हात आहे, ठीक आहे, मी माझ्या चेहऱ्याला या हातापेक्षा जास्ती ब्राईट फाउंडेशन नाही वापरू शकत, कारण ते मग खूपच ऑड दिसेल. सो ट्राय टू बी कस्टमाइज युअर मेकअप. आणि यावर तुम्हाला वेगळा व्हिडिओ घेऊन येणारच आहे की तुम्ही तुमच्या मेकअप आर्टिस्टला या गोष्टी सजेस्ट करा. तुमच्या स्किनला तुमच्या एवढं सुंदर कोणीही नाही ओळखू शकत. तुम्हाला काय छान दिसतं हे तुमच्यापेक्षा जास्ती कोणालाही कळणार नाही. सो ट्राय टू बी कस्टमाइज. कितीही मोठी मेकअप आर्टिस्ट असली तरी तुमचा स्पेशल डे तुमचा आहे, तुमचा तो छान असला पाहिजे. सो तिला कस्टमाइज करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू सो मच. बाय बाय.